नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमधून आपलं स्वागत आहे. नितीन गडकरी देशाचे लोकप्रिय मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल तालुक्यातल्या एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी केलेल्या भाषणाची आज चर्चा आहे. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम होता. त्यात बोलताना गडकरी भयंकर बोलून गेले. गडकरी म्हणाले, मी आता जास्त काम करू शकत नाही. काय म्हणतात गडकरी? मी आता जास्त काम करू शकत नाही. नवीन पिढीला संधी मिळावी असं गडकरी म्हणाले. गडकरी म्हणतात, पक्षाचे काम करत असताना समोसा खाऊन झोपत असे. समोसा खाऊन काम केलं. कुठलीही शिस्त नव्हती. परंतु करोना काळामध्ये शिस्तीत आलो. आता दररोज योगा करतोय. तब्येत चांगली असेल तरच सर्वच आनंद घेता येईल. तब्येत चांगली नसेल तर सत्ता काही कामाची नाही. म्हणजे गडकरी म्हणतात की तब्येत चांगली पाहिजे, तब्येत नसेल तर सत्ता काय कामाची. आणि खरं आहे ते. त्यामुळे ते म्हणतात, आता मी जास्त काम करू शकत नाही, त्यामुळे नव्या पिढीला संधी दिली पाहिजे. गडकरी यांचं हे वक्तव्य ऐकून तिथे जमलेले लोक अस्वस्थ झाले. गडकरी मैदानात नाही म्हणजे भाजप कल्पनाच करू शकत नाही. गडकरी नाही म्हणजे नागपूरची लोकसभेची सीट गेली हातातून असं समजा. नागपूर एक कॉस्मोपॉलिटन शहर आहे. इथे भाजप कधीच निवडून येऊ शकत नाही. या मतदारसंघाची रचनाच अशी आहे की इथे भाजपसारखा पक्ष येऊ शकत नाही. ते एकदा बनवालाल पुरोहित आले आणि त्यानंतर नितीन गडकरी यांची जी प्रतिमा आहे, त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे, डाऊन टू अर्थ, त्यामुळे गडकरी लागोपाठ 3दा नागपूरची जागा, लोकसभेची जागा, म्हणजे आमदारकी तर वेगळी पण लोकसभेची जागा टिकवू शकले. हे गंमत नाही. नागपुरातून 3दा निवडून येणं हे सोपं नाही. ते विलास मुत्तेमवार, पटोले यांना हरवून एका ब्राह्मणाने नागपुरातून निवडून येणं म्हणजे हा चमत्कारच आहे. आणि तो वेळोवेळी गडकरींनी घडवून आणला. त्यामुळे आता गडकरी म्हणतात की आता काम होत नाही माझ्याने. त्यामुळे खरंच गडकरीच्या तोंडी रिटायरमेंटची भाषा म्हणजे एक आश्चर्य आहे. म्हणजे कारण हा माणूस 18 तास म्हणजे मोदी जेवढं काम करतात तेवढंच गडकरी सुद्धा कामाचा स्टॅमिना आहे. पण आता ते म्हणतात तब्येतीचं कारण पुढे करतायत. शेवटी ठीक आहे, मशीन आहे. म्हणजे शरीर म्हणजे मशीन नाही आहे. त्यामुळे गडकरीची तक्रार कोणाकडे करतील? स्वतःकडे, पब्लिककडे करतील की माझी आता काम करू शकत नाही, मी जास्त काम करू शकत नाही. पण ठीक आहे, जेवढं जमते तेवढं त्यांनी करावं. ते आता करू शकता. अजून निवडणुकीला 2029च्या निवडणुकीला अजून 3 वर्ष आहे. आतापासून रिटायरमेंटची भाषा त्यांच्या तोंडी शोभत नाही.
मी त्यांनी पक्षालाही या हिशोबाने सावध केलं असेल की पहा आता माझ्याने काही होणार नाही, तुम्ही माणूस शोधा. कोण आहे दुसरं? गडकरी नाही तर कोण आहे भाजपमध्ये? म्हणजे नेहरू नंतर कोण? तसलाच हा प्रश्न आहे की गडकरी नंतर कोण? नेहरूच्या हयातीत हा प्रश्न विचारला जायचा की नेहरू नंतर कोण? काँग्रेसने तो आपल्या आपल्या पद्धतीने सोडवला विषय. आता जग कोणासाठी थांबत नाही वगैरे वगैरे. माणसं येतात आणि माणसं जातात. जग कोणासाठी थांबलेलं नाही, पण शेवटी फरक पडतोच. माणसामध्ये फरक पडतो. त्यामुळे आता प्रश्न हा आहे की गडकरी नंतर कोण? भाजपला गडकरींचं हे वक्तव्य सिरियसली घ्यावं लागेल. गडकरी पक्षात बोललेही असतील, कारण म्हणजे आता पुढच्या निवडणुकीला आता अजून 3 वर्ष आहेत, 2029. आता भाजप म्हणजे ॲडव्हान्समध्ये कामं करतो, त्यामुळे त्याची 2029ची तयारी फार आधी झालेली असेल. त्यामुळे भाजपला तयारी करावं लागेल. कोण आहे नागपुरात? गडकरी नंतर कोण? गडकरी नंतर कोण? गडकरी आता सध्या खरं म्हटलं गडकरींनी तसला विचार सोडून द्यावा लागेल. आणि लोकही त्या पद्धतीने त्यांच्याकडे येऊन त्यांना आग्रह करतील, साहेब रिटायर होऊ नका. आता काय वय आहे काय? म्हणजे 69 वय आहे त्यांचं. नरेंद्र मोदींकडे पहा, 75. खुर्ची सोडायला तयार नाहीत. मोहन भागवत 75, अजूनही ठणठणीत आहेत. त्यामुळे गडकरींनी ठीक आहे, बोलायला ठीक आहे, जास्त काम करू शकत नाही, जेवढं जमते तेवढं करा. पण त्यांनी आधीच एवढं काम केलेलं आहे, ती कामच त्यांना अजून 5-25 वर्ष टिकणार आहे. प्रचंड काम, डोंगरासारखं काम गडकरींनी केलेलं आहे. रस्ते बांधणीच्या क्षेत्रामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे असो किंवा देशामध्ये विणलेले हायवेच्या रस्त्यांचे जाळे असो, हे गडकरींचं काम आहे सर्व. आणि ते दिसत आहे, ते बोलून दाखवायची गरज नाही, म्हणजे दिसतंही. त्यामुळे आता तरी आता गडकरीचा आग्रह धरत असतील तर मग कोण? गडकरी नाही तर कोण? सध्या एक नाव लगेच डोळ्यापुढे येते, म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री. पण देवाभाऊला जर लोकसभेसाठी उभं केलं तर मग इकडे महाराष्ट्रात खड्डा पडतो. महाराष्ट्र कोण सांभाळणार? महाराष्ट्र सांभाळणं हा एरागिऱ्याचा काम नाही आहे. महाराष्ट्र हे सेन्सिटिव्ह शहर आहे, सेन्सिटिव्ह राज्य आहे. ज्या पद्धतीची रचना आहे महाराष्ट्राची ती पाहता महाराष्ट्र सांभाळणं सोपं नाही का? मग देवेंद्र नाही तर महाराष्ट्र कोण सांभाळणार? आज तरी सध्याचे लोक मैदानात आहेत, ते सांभाळण्याची त्यांची कुवत नाही. म्हणजे भांडणं सुरू होतील. आधीच महायुती आहे, महायुतीमध्ये 3 घटक पक्ष आहेत. प्रत्येकजण स्वतःला तुर्रम खा समजतो. ते एकनाथ शिंदे केव्हापासून वेटिंगमध्ये आहेत, रांगेत आहेत. त्यांचं म्हणणं मी मुख्यमंत्री होतोच आणि आहेच. त्यामुळे शिंदे आपण रिटायर झालो, आपण गेलो, बाजूला पडलो, हे शिंदे म्हणायला तयार नाहीत. त्यामुळे देवेंद्र जर इथून उचलून दिल्लीला गेले तर ते शिंदे खुर्ची बळकावणार. नाही तुम्हाला खुर्ची देणार दिली तर ते बंड करणार. त्यांना काय घेणं देणं नाही. तिकडे मग उद्धव ठाकरे असो की इकडे
दुसरं कोणी असो बंड करणार. एकनाथ शिंदेचं बंड ठरलं ना, त्यातून पक्ष भाजप जो आज एक संघ दिसतोय, 100वर आमदार देवेंद्रच्या एका शब्दावर गेली 5-6 वर्ष एकत्र आहेत. तिथं आमदार टिकून ठेवणं हे सोपं काम नाही आहे. देवेंद्रने पक्ष बांधून ठेवला आहे, टिकून ठेवला आहे, वाढवला आहे. त्यामुळे आता देवेंद्रला महाराष्ट्रात रिप्लेस करणं म्हणजे सध्या तरी कोणी दिसत नाही आहे मैदानात. महाराष्ट्र हातातून जाईल, भाजपच्या हातातून महाराष्ट्र जाईल, लिहून ठेवा तुम्ही. त्यामुळे एका नितीन गडकरींना बाजूला केल्याने काय काय नुकसान होऊ शकते याची कल्पना करा. नागपूरची भाजपची जागा जाऊ शकते, गेल्यातच जमा आहे. गडकरी नाही तर भाजप महाराष्ट्र नागपुरात निवडून येऊ शकत नाही. खासदारकीची जागा जाणार. दुसरं महाराष्ट्र राज्य म्हणजे महत्त्वाचं राज्य आहे, ते राज्य हातातून जाऊ शकते. कारण दुसरे सक्षम नेतृत्व देवेंद्र यांना तुम्ही जर दिल्लीत पाठवावंच लागेल. दुसरं आहे कोण? म्हणजे लोकसभेला कोण उभं राहणार नागपुरातून? गडकरी नाही तर देवेंद्र उभं करावंच लागेल. आणि करायचं नसेल तर मग नागपूरची जागा आम्ही सोडली काँग्रेससाठी असं सांगावं लागेल. त्यामुळे म्हणजे हा एक मोठं चक्र आहे, चक्रव्यूह आहे. गडकरी बाजूला झाल्याने काय काय संकट येऊ शकतात भाजपकडं. भाजप मोठ्या चक्रव्यूहात सापडू शकतो. त्यातून बाहेर पडणं हे सोपं नाही. तुम्हाला काय वाटतं? गडकरींनी रिटायर झालं पाहिजे का, की अजून एक टर्म किमान मैदानात असलं पाहिजे का? कमेंट करा. नमस्कार.